बालमित्रांनो, मी सौ सुरेखा भांबरे. बालमित्रांनो, शब्दबाग फुलूया या उपक्रमाअंतर्गत आपण अनेकविध ज्ञानरचनावादी रंजक उपक्रम अभ्यासत आहोत, जेणेकरून तुमचा मराठी व इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढीस लागेल. आज आपण गट्टी शब्दांशी या उपक्रमाअंतर्गत मराठी व इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढीस लागेलच, पण त्याचबरोबर तुमचे मराठीचे व इंग्रजीचे वाचन व लेखन देखील सुधारेल. आजच्या उपक्रमात आपण मराठी सुविचार त्याचबरोबर इंग्लिशमधील थॉट्स अभ्यासणार आहोत. He that burns most shines most. He that burns most shines most. जो जास्त जळतो तोच जास्त चमकतो. जो जास्त जळतो तोच जास्त चमकतो. म्हणजेच काय? जो जास्त कष्ट करत असतो त्याला त्या प्रमाणात म्हणजेच चांगले फळ मिळत असते. तुम्ही विद्यार्थी मित्र आहात, जर अधिकाधिक अभ्यास केला तर तुम्हाला निश्चितच त्याचे यश हे भरघोस असं मिळेल, घवघवीत असं यश मिळत असतं. A journey of 1,000 miles begins with a first step. A journey of 1,000 miles begins with a first step. हजारो मैलांचा प्रवास पहिले पाऊल पुढे टाकल्याने सुरू होतो. ज्यावेळी आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असतो, ती सुरुवात करताना त्यापुढे अनेक गोष्टी असतात, पण सुरुवात ही करावी लागते. Change your thought and you will change your world. Change your thought and you will change your world. तुमचे विचार बदलवा आणि तुमचे जग आपोआप बदलेल. आपले जर विचार बदलले तर जग आपोआप बदलेल. दुसऱ्याकडून अपेक्षा न करता आपण स्वतःपासून आपले विचार हे बदलण्याची कृती करायची असते. Where there is a will, there is a way. Where there is a will, there is a way. इच्छा असेल तर मार्ग सापडतो. कोणत्याही गोष्टीची जर आपण इच्छा बाळगली तर मार्ग हा आपोआप सापडत असतो. ज्यावेळी आपल्याला घवघवीत यश मिळवायचं असेल किंवा चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर त्यासाठी खूप अभ्यास करण्याची इच्छा मनी बाळगायची, म्हणजे आपली अभ्यासाची प्रवृत्ती वाढत जाते. आपल्याला अनेकविध मार्ग सापडत असतात. He who makes no mistakes makes nothing. He who makes no mistakes makes nothing. जे कधीच चुकत नाही ते सहसा काहीच करत नाही. जे कधीच चुकत नाही ते सहसा काहीच करत नाही. असं काही नसतं बाळांनो की चुका होत नाही, तर चुका ह्या होतच असतात. चुका करत करत मनुष्य हा शिकत असतो आणि जो चुका करत नाही तो काही करू शकत नाही. Good handwriting is the mirror of good learning. Good handwriting is the mirror of good learning. म्हणजेच काय? चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे. म्हणूनच आपलं हस्ताक्षर हे आपलं सुवाच्य, नीटनेटके, वळणदार असावे. Every man is the creature of his own fortune. Every man is the creature of his own fortune. प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे. म्हणजेच काय? आपण ज्या प्रमाणात जसा जसा अभ्यास करू तसं त्या प्रमाणात आपल्याला यश हे मिळत असतं. आपली प्रगती ही त्या प्रमाणात होत असते. More you struggle, more you become strong. More you become strong. तुम्ही जेवढे अधिक संघर्ष करता तेवढे तुम्ही अधिक कणखर बनता. कुठल्याही गोष्टीला, संकटांना किंवा ज्या काही अडचणी येतात, त्या समस्या येतात, त्यांना घाबरून न जाता आपण त्यांना सामोरं जायचं असतं. त्या अधिक सोडवण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजेच आपण आपल्यामध्ये तेवढी ताकद येत असते आणि आपण कणखर बनत असतो. Failure is the first step of success. Failure is the first step of success. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. ज्यावेळी आपण काहीतरी कृती करत असतो आणि ती कृती चुकली तर ते सोडून द्यायचं नसतं, तर ती कृती पुन्हा पुन्हा करायची असते. अभ्यासात देखील आपल्याला अनेक अडचणी येतात, अनेक काही प्रश्न येतात. ते जर सुटले नाही तर ते सोडून न देता ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा.
यश हे नक्कीच मिळत असतं. वेल बिगिनिंग इज द हाफ डन. वेल बिगिनिंग इज द हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी ती चांगल्या मनाने, चांगल्या विचाराने, सकारात्मक विचाराने केली की अर्ध काम झाल्यासारखं होत असतं. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. परोपकाराची सुरुवात घरापासून होते. परोपकाराची सुरुवात घरापासून होते. छोट्या मोठ्या गोष्टी ह्या आपण एकमेकाला देण्या घेण्याची वृत्ती ही घरापासून सुरुवात केली की आपोआपच आपल्यामध्ये तशी वृत्ती निर्माण होत असते. होप इज वॉकिंग ड्रीम. होप इज वॉकिंग ड्रीम. आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे. आशा बाळगली की आपलं स्वप्न आहे जे आहे ते पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि नेहमी आशा ही बाळगलीच पाहिजे. नो पेन्स नो गेन्स. नो पेन्स नो गेन्स. त्रास सहन केल्याशिवाय काही मिळत नाही. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी सुरुवातीला थोडा त्रास होत असतो. तो त्रास सहन करावाच लागतो आणि तो त्रास जो सहन करतो तरच त्याला ते योग्य ते फळ मिळत असतं. नो विजडम्स लाईक सायलेन्स. नो विजडम्स लाईक सायलेन्स. शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही. शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही. वेळ प्रसंगी आपण शांत राहिलं पाहिजे. ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. कृती ही शब्दांपेक्षा जास्त सांगून जाते. कृती ही शब्दांपेक्षा जास्त सांगून जाते. बोलण्यापेक्षा नेहमी कृती करावी. प्रोग्रेस इज द लॉ ऑफ लाईफ. प्रोग्रेस इज द लॉ ऑफ लाईफ. पुढे चालत जाणे हाच जीवनाचा नियम आहे. पुढे चालत जाणे हाच जीवनाचा नियम आहे. म्हणूनच आपण आपली एक एक पायरी आपण पुढे पुढे जात असतो. अ गुड डीड इज नेव्हर लॉस्ट. अ गुड डीड इज नेव्हर लॉस्ट. चांगले कार्य कधीही वाया जात नाही. कोणतीही चांगली गोष्ट केली की त्याचं फळ हे चांगलंच मिळत असतं. ते कधीही वाया जात नसतं. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. प्रत्येक गोष्टीचा हा अनुभव घेतलाच पाहिजे तरच आपल्याला त्या गोष्टीबाबत आपल्याला अनुभवाने मार्गदर्शन होत असतं. अनुभवाने मनुष्य शिकत असतो. वर्क इज द वर्कशिप. वर्क इज अ वर्कशिप. कर्म हीच पूजा आहे. वर्क इज अ वर्कशिप. वर्क इज अ वर्शिप. कर्म हीच पूजा आहे. आपले जर विद्यार्थी जीवनाचं काय आहे? अभ्यास करणं. तर नेहमी आपण अभ्यास केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. अ लायर इज अ वर्स दॅन अ थीफ. अ लायर इज अ वर्स दॅन अ थीफ. खोटेपणा करणारा चोरापेक्षाही वाईट असतो. म्हणून खोटं कधीही बोलायचं नाही. अ लायन मे बी beholden to a mouse. A lion may be beholden to a mouse. केव्हा केव्हा उंदराचे देखील सिंहावर उपकार असतात. कधी कधी छोट्या गोष्टीतूनही खूप काही आपल्याला शिकायला मिळत असतं. त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे की उंदराचे देखील कधी कधी सिंहावर उपकार होत असतात. अ ग्रेट शिप आस्क्स डीप वॉटर्स. अ ग्रेट शिप आस्क्स डीप वॉटर्स. मोठ्या जहाजाला खोल पाणी आवश्यक असतं. मोठ्या जहाजाला खोल पाणी आवश्यक असते. अ फुल मॅन कॅनॉट बी स्टील. अ फुल मॅन कॅनॉट बी स्टील. मूर्ख मनुष्य शांत बसू शकत नाही. मूर्ख मनुष्य शांत बसू शकत नाही. काहीतरी हालचाली तो करतच असतो. प्रेयर इज द व्हॉइस ऑफ फेथ. प्रेयर इज द व्हॉइस ऑफ फेथ. प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आवाज होय. प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आवाज होय. अ गुड हार्ट इज अ वर्थ गोल्ड. अ गुड हार्ट इज द वर्थ गोल्ड.
चांगल्या अंतःकरणात सोन्याचे मूल्य असते. चांगल्या अंतःकरणात सोन्याचे मूल्य असते. आपलं अंतःकरण हे चांगलं असायला हवं. त्याचं मूल्य त्याची तुलना सोन्याशी केली जाते. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र. ज्यावेळी आपण काहीतरी कठीण प्रसंगात असतो, संकटात असतो किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज असते, त्यावेळी जो उपयोगी पडतो तोच खरा आपला मित्र असतो. द लाईफ विदाउट गोल इज द लाईफ विदाउट मिनिंग. द लाईफ विदाउट गोल इज द लाईफ विदाउट मिनिंग. ध्येय नसल्यास जीवन निरर्थक आहे. तुम्हाला बालमित्रांना सुद्धा काहीतरी ध्येय असतं की नाही, यावर्षी मला इतके मार्क्स मिळवायचे किंवा मला डॉक्टर इंजिनियर व्हायचं, असं ध्येय असतं. ध्येय नसेल तर आपलं जीवन निरर्थक आहे. गुड थिंग्स हॅपन्स टू गुड पीपल्स. गुड थिंग्स हॅपन्स टू गुड पीपल्स. चांगल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात. ज्यावेळी आपले विचार चांगले असतात, आचार चांगले असतात, त्यावेळी सर्व गोष्टी देखील आपोआपच चांगल्या घडत असतात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. म्हणून प्रत्येक कृतीचा अनुभव आपण हा घेतला पाहिजे. कॉन्फिडन्स इज अ की टू सक्सेस. कॉन्फिडन्स इज अ की टू सक्सेस. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्या मनात जर आत्मविश्वास असेल की आय कॅन डू, मी हे करू शकतो, तर हे आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणजेच आपल्याला यश हे निश्चित मिळणारच. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते. कोणत्याही गोष्टीचा सराव केला की मनुष्य त्यात पारंगत होत असतो. कॅरेक्टर इज अ डेस्टिनी. कॅरेक्टर इज अ डेस्टिनी. माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते. आपले आचार, विचार, वागणूक जर चांगलं असेल तर आपलं भविष्य देखील चांगलंच होणार असतं, चांगलंच घडणार असतं. स्लो बट स्टेडी कॅन विन द रेस. स्लो बट स्टेडी कॅन विन द रेस. हळू पण सातत्याने प्रगती केल्यास तुम्ही जिंकू शकता. हळू पण सातत्याने प्रगती केल्यास तुम्ही जिंकू शकता. ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. कासव हा हळू होता, पण त्याने प्रयत्न सोडले नाही, सातत्य ठेवलं आणि प्रगती केली आणि तो स्पर्धेत जिंकला. तसंच आपण कोणत्याही गोष्टीचा सराव जरी हळूहळू केला पण त्यात सातत्य ठेवायचं, म्हणजेच आपली प्रगती होते आणि आपण जिंकू शकतो. नॉलेज इज अ पॉवर. नॉलेज इज अ पॉवर. ज्ञान ही खरी शक्ती आहे. ज्ञान ही खरी शक्ती आहे. म्हणून नवनवीन ज्ञान आपण मिळविले पाहिजे. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असतं. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. आपलं शरीर हे निरोगी असायला हवं. त्यासाठी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास हवी. टाइम इज अ मनी. टाइम इज अ मनी. वेळ मूल्यवान आहे, त्याचा योग्य वापर करा. वेळ आपल्यासाठी थांबत नसते, म्हणून प्रत्येक वेळेचा, प्रत्येक मिनिट आणि सेकंदाचा पुरेपूर वापर आपल्या चांगल्या कार्यासाठी आपण केला पाहिजे. हेल्थ इज अ वेल्थ. हेल्थ इज अ वेल्थ. चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. बालमित्रांनो, आपलं आरोग्य जर चांगलं असेल तरच आपण जीवनात प्रगती करू शकतो. कारण जर शरीर, आरोग्य, तब्येत जर चांगली नसेल तर आपण कितीही स्वप्न ठेवली, आपले ध्येय मोठे मोठे असले, पण आरोग्याने जर साथ दिली नाही तर आपण काही करू शकत नाही. त्यासाठी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आणि आवश्यक असतं. अशा पद्धतीने आज आपण मराठी व इंग्रजी सुविचारांचा अर्थ समजून घेतला. आता तुम्ही मराठी व इंग्रजी सुविचारांचा संग्रह तुमच्या वहीत लिहायचा आहे, वहीत ठेवायचा आहे संग्रह. आणि त्याचबरोबर त्या सुविचारांचा अर्थ तुम्हाला समजला असेल त्याप्रमाणे तुमच्या जीवनात तुम्ही आचरण करायचं, चांगले वागायचं आणि खूप खूप अभ्यास करून मोठे व्हायचं, शहाणं व्हायचंय, आपल्या देशाचे सुजाण नागरिक व्हायचं आहे. यासाठी तुम्ही या सुविचारांचा आपल्या जीवनात उपयोग करायचा आहे. थँक्यू. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.